सुंदर झालेत ना, इतके सुंदर काय. टाईम गेला माझा, त्या पण चांगल्या गोष्टीला टाईम जातोच. सो असं नाही की मी हे फर्स्ट टाईम बनवलेत मोदक, मी आधी पण भरपूर ट्राय केलेलं आहे. पण बरोबर बोलतात, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करू ना तसं तसं तुम्हाला त्या गोष्टी जमतात. हॅलो एव्हरीवन. सो मी आत्ता मोदक बनवत होते आणि इतके सुंदर झालेत ना मोदक, काय सांगू तुम्हाला, एवढे सुंदर झाले. मला थोडंसं ना अजून थोडीशी सुधारणा करायची आहे यामध्ये, पण जसं जसं मी करेल ना तसं तसं होणार, ते मला माहिती आहे. आणि इतके सुंदर झालेत ना, खरंच मी तर प्रेमातच पडले आहे. काय गेल्या वेळी चमच्याने कळ्या पाडल्या होत्या, पण ह्यावेळेस मी सगळ्या हाताने केल्यात आणि इतकं सुंदर दिसतोय ना, कारण वा 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 वा, खूप छान वाटतंय, खूप छान. अजून हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आत्ता झाले संध्याकाळचे 6 आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे बाहेर आणि पाऊस पडून गेला आहे. खूप दिवसापासून ना माझ्या फीडमध्ये एक रील येत होती आणि असं मला वाटत होतं की जायला पाहिजे. सो मी आता निघते आहे, आता वाजले 6 आणि जाते आहे. मला काय प्रॉपर ॲड्रेस माहीत नाही, मी मॅपवर ॲड्रेस टाकून जाणार आहे. तर मी आत्ता सांगत नाही मी कुठे जाणार आहे, तुम्ही माझ्यासोबत बघा मी कुठे चालली आहे, तुम्हाला पण खूप छान वाटणार. अच्छा, हमको सिखा रिया है. सो आणि माझे हेअर असे चंपू चंपू वाटत आहेत, पण मी ऑइल लावलेलं नाही आहे, पण असे चंपू चंपू का वाटत आहेत मला काय कळतच नाही वॉश करायला. सो लेट्स गो. तर आत्ता हा माझा प्रवास होणार आहे घाटकोपर ते दादर आणि दादर ते खारोड. तर मी त्या साईडला आहे ना फर्स्ट टाइम चालले, तर काय आयडिया नाही, बघूया. ट्रेन आली आहे पण मला भेटणार नाही कदाचित. पण मला भेटणार नाही. दोन स्त्रिया, एक प्रवास आणि काही गंभीर गप्पा. काय बोलत होत्या माहित नाही, पण त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं बरं का, आयुष्याने दोघींनाही बरेच काही शिकवले. तर ना व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल मी कोणत्या ब्रिजवर आहे. तर दादरच्या या ब्रिजवर एक पाऊल पुढे टाकले की 3 लोक फ्रीमध्ये येऊन ढकलून देतात. कोण कुठून येतंय, कुठे जातं हे देवच जाणे. इथे ना स्वतःच्या डेस्टिनेशन पेक्षा समोरच्या माणसाच्या डेस्टिनेशनची जास्त चिंता करावी लागते, नक्की हा कुठे चाललाय. तर मंडळी, दादर ब्रिज सक्सेसफुली क्रॉस केलाय आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. तर ह्या साईडला जायला इतकी गर्दी होती ना, मी कधी कधी ना आपल्या आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते जेव्हा सगळ्यांना खुश करण्यापेक्षा स्वतःला खुश ठेवणं जास्त महत्वाचं वाटू लागतं. कुणाला काय वाटेल याचा विचार करण्यापेक्षा आपल्या मनाला काय हवंय या गोष्टीचा विचार करणं जास्त महत्वाचं वाटू लागतं. आणि काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतात आणि काही गोष्टी त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात. पण शेवटी एकच करायचा, जे झालंय ते मागे ठेवून पुढे चालत राहायचं. कधी कधी वाटतं आयुष्याने मला माझ्या वयापेक्षा खूप लवकर मोठं करून टाकलंय. इतके प्रसंग आले, इतकी माणसं बदलताना पाहिली की आता अपेक्षा ठेवणंच कमी झालंय. कुणी जवळ राहिलं तरी ठीक आणि निघून गेलं तरीही ठीक, कारण आता मनाने एक गोष्ट शिकली आहे, शांत राहायचं, स्वतःवर प्रेम करायचं आणि पुढे चालत राहायचं. काही जखमा भरत नाही, त्या फक्त आपल्याला मजबूत बनवतात. सो मी यूट्यूबवरती चेक केलं आहे, वेस्टला दाखवत आहेत. तर हे आहे खारोड स्टेशन, वेस्ट साईड आहे ही. आणि हे स्टेशन इतकं सुंदर होतं, इतकं क्लीन अँड क्लिअर होतं ना, खूप सुंदर होतं. तर ना मी आत्तापर्यंत सर्वात घाणेरडं पाहिलेलं स्टेशन जे असेल ना ते कल्याण स्टेशन आहे. कल्याण स्टेशन सारखं घाणेरडं स्टेशन कोणतंच नाही. आणि त्याच
सो वेस्ट साईडला बाहेर आल्यानंतर राईट साईडने एक रस्ता जातोय, तर तिथूनच आपल्याला स्ट्रेट जायचं, एकदम स्ट्रेट. मला ना एकदम 700 मीटरवर दाखवत होतं. माझं जे डेस्टिनेशन होतं ते 700 मीटरवरच होतं तिथून. सो मी वॉकिंगच चालले तिथून. Oh my god. I am almost at my destination. खूप सुंदर डेस्टिनेशन आहे माझं. तुम्हाला पण खूप आवडेल, तुमचे डोळे पाणावतील बघून. आणि त्यासाठी तुम्हाला बघायला लागेल नेक्स्ट व्लॉग. सो हा प्रवास मी इथंच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.